नालासोपारा ईस्टला आहे ते गाव. तिथे ना अमावस्याला ना ते गावाची वेस्ट संध्याकाळी 6ला बंद करतात. तो माणूस जात होता. चिकन खाल्लेलं भाई, त्याच्यामुळे त्याच्या अंगात एंट्री झाली त्याची. तो व्यक्ती पागलसारखा वागत होता. बापरे, ज्या माणसाने कधी डुक्कर आयुष्यात खाल्ला नव्हता, खाल्लं तर नाही, मारून खाल्लं कच्चं. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. आणि आपण तेच आज बोलणार आहोत. मला सुरुवात आहे ना भाई, नालासोपाऱ्याचा पण एक इन्सिडेंट सांगत होता. हा, नालासोपाऱ्याला माझ्या मित्राने यांनीच सांगितलेलं काही की हा हे कन्स्ट्रक्शन लाईन्समध्ये बिल्डिंगच्या वगैरे. तर तिकडे एक गाव आहे, त्यांनी मला नाव नाही सांगितलं. ते कुठे आहे नालासोपारा? कोणतं? नालासोपारा ईस्टला आहे ते गाव. हायवेच्या इथून आज जायचं, अंदाजे 3-4 किलोमीटरवर असेल आतमध्ये. तिथे ना अमावस्याला ना एक पर्टिक्युलर अमावस्या असते, तेव्हा ना ते गावाची वेस्ट संध्याकाळी 6ला बंद करतात. बापरे, एंट्री नाही कोणाला, फक्त गावकरी पण घरातून बाहेर नाही निघणार. आणि तो MIDC एरिया कसा असतो तसा एरिया आहे तो. म्हणजे तिथे सगळं केमिकल्सचे वगैरे ते सगळे जे हे आहेत, लॅब आहेत आणि ते फॅक्टरी आहेत. तर तिकडे ना ती सकाळी 6 वाजेपर्यंत एंट्री नाही. आज संध्याकाळी 6ला बंद, तो उद्या सकाळी 6ला. आता त्यांच्यात एका माणसाला माहीत नव्हतं, कोणते नवीन होतं तिथे काम करणार त्या फॅक्टरीत. तो माणूस जात होता, म्हणजे त्याच्या ड्युटीला जात होता 8-9 नंतर. आता हे नाईट शिफ्ट वगैरेच असतं. आता कोणाची घर जवळ असते तर ते लोक कसं आहे की टिफिन वगैरे आणत नाही, घरी जाऊन जेवून येतात डायरेक्टली. ही व्यक्ती गेली बाई तिथे, तर गेली घरी जेवली. त्यांना माहीत नव्हतं की काय असं इन्सिडेन्स होणार आहे, त्याला कोणी सांगितलं पण नाही. तो जेवून चालत चाललाय आणि भाई त्याच्या अंगात कोणती त्या एंटिटीने एंट्री झाली. आणि लिटरली ती एंटिटी ज्या व्यक्तीच्या अंगात गेली ना, तो व्यक्ती पागलसारखा वागत होता. उड्या काय मारतोय फॅक्टरीत जाऊन. सिक्युरिटी गार्ड्स असतात, बाउन्सर्स टाईप अंगारे, एका हाताने कानाखाली घेतल्या माणूस गा. बापरे, ते सगळं झालं. त्याच्यावर त्यांनी मॅनेजरला बोलवलं फोन करून. मॅनेजर आला. मॅनेजर येताच मॅनेजरनी काय केलं की याचं काहीतरी ना चुकीचं झालं आहे. हा माणूस एकदम साधा आहे. हा ते बोलले पण की हा फक्त त्याच्या कामाशी काम ठेवणारा माणूस आहे. सो सगळं झालं तर ते लोकांनी ना ते गावातले जे जुने जाणकार असतात ते मंदिर वगैरे तिकडच्या लोकांना आणलं की त्यांना कळलं याच्या अंगामध्ये गेलाय वारा. या एंट्री केल्या, त्या गाववाल्यांच्या भाषेत ते वारा शिरलाय. आणि तो पागलसारखा वागत होता. म्हणजे सॉरी, तो मारत वगैरे होता. जे भेटेल ते खात, जे भेटेल. कंतारा मूवी बघितलेस, त्यात कसं ते गुलिका देव आल्यानंतर ते सगळं खातो वगैरे, माहीत असा तो सीन होता. तर खातोय इड्यांसारखा, खातोय. आणि त्या सीन असं झालं की ते लोक आले, त्यांनी बघितलं की भाई हा किती वाजता आलाय. 8 वाजता आला, 8-9ला. मॅनेजरला माहिती होतं की गावाची वेस्ट 6 वाजता बंद करताय, कोणाला बाहेर जायला द्यायचं नाही, कोणाला घ्यायचं नाही. तरी तुम्ही कसं काय दिलं? नकळत तो जाऊन आला, जेवण वगैरे. काय जेवलं? नॉनव्हेज खाल्लं, चिकन खाल्लेलं भाई, त्याच्यामुळे त्याच्या अंगात एंट्री झाली त्याची. खाल्लं, आला, काय हवं आहे ते त्या गावातले ते भटजी वगैरे असतात, त्यांनी विचारलं तुला काय हवं आहे. पकडले त्याला 8-10 लोकांनी. तुला काय हवं ते सांग आम्हाला. तो होता आदिवासी. काय आदिवासीची एंटिटी आधी घुसली, त्याला तिथे त्याचा मर्डर झालेला. त्याला गावातल्या त्याच लोकांनी कोणीतरी जुन्या लोकांनी ठेचून मारलेलं. बापरे. कारण की तो काहीतरी गावातल्या मुलीबरोबर म्हणजे प्रकरण वगैरे मिसबिहेव वगैरे केलं असेल, त्याच्यामुळे मारलं त्याला. त्याची एंटिटी फिरायची आणि हा त्या वेळेत त्याला सापडला. आला तावडीत, हा घुसला. तुला काय हवं आहे?
ऐकायलाच तयार नाही. मला पहिलं होतं मुलगी हवी आहे, मुलगी नाही. असं थोडी काय कोण काय तुला काय तुला नारळ देतो आम्ही, तू शांत हो. नाही. तुला काय कोंबडी पाहिजे? नाही, कोंबडी पण नको आहे. तुला भात देऊ? भात पण नको आहे. मला डुक्कर हवं आहे. अरे त्या गावात डुक्करच नाही, डुक्कर कुणी आणून देणार त्याला? त्या बाजूच्या गावातून एक डुक्कर आणला, त्याला सोडलं, त्या डुकराला सोडलं. हा माणूस त्याच्या मागे, ज्या माणसाने कधी डुक्कर आयुष्यात खाल्ला नव्हता, त्याने ती जे काही हजम करायचं पाहिजे त्यांनी झालं, त्याचं खाल्लं तर नाही, खाल्लं, मारून खाल्लं कच्चं. आणि लिटरली तो पळत आला यांच्या मागे. गाडी असते ना रस्त्यावर असते, गाडीत हे लोक बसले, गाडी काढली, तो आला रस्त्यावर जसा पडला तिथे तो बेशुद्ध झाला. ह्या लोकांनी बघितलं बेशुद्ध झालं. 15-20 मिनटं काय केलं नाही, त्याला उचललं, गाडीत टाकलं, त्याला नेलं, त्याच्या अंगाला रक्त विकतं सगळं. आणि नंतर कळलं तू एंट्री दिली, कारण की त्याला सोडलं. त्याची एक बॉर्डर होती इथपर्यंत, पण ते जंगलामध्ये होतं. आणि ते जे झालं ना, मी ऐकलं तर माझ्या अंगावर काटे वगैरे आता हातावर शाळे आले की मग कसं काय ते जे लोकांची एंटिटीज राहते आणि त्यांना जे काय करायचं ते लोक करून घेतात. तो माणूस त्याच्यानंतर त्याला कळलं दुसऱ्या दिवशी माझ्यावर असं सगळं झालं. विदिन 1 वीक त्यांनी ते गाव सोडलं, जॉब सोडलं, तो त्याच्या गावी निघून गेला कामाला. तो बोला मी इथे राहणारच नाही. आणि नारळसोपारा वगैरे साईडला असे व्हायचे. मग की मी खूप ऐकून होतो की नर बळी देणं हे खूप चालायचं आहे. सो त्यामुळे बोलतात ना की झालं असेल बाई कोणाचं ना कोणाचं. आणि नंतर आम्हाला आणि मित्राला पण कळलं की तिथे ठेचून मारलेलं त्याला, कारण की तो प्रयत्न करत होता. मी बोललो कसं शक्य आहे बाई हे कोणाच्याही अंगात येणं. पहिल्यांदा मला विश्वास नसायचा, नंतर जर कळत गेलं की भाई खरंच असं वाचत गेलो सगळ्या गोष्टी. आणि मला पॅरानॉर्मल गोष्टी वाचायला आवडतात. मी भूतांच्या स्टोरीज बघत असतो, आणि बंकर स्टोरी पण बघत असतो. अनुभव येत असतात तर आपल्याला कळतात सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे भाई हे खरं आहे. तेव्हापासून कानाला खडा लावलं भाई हे सगळ्या गोष्टी खरं आहे. जसं आपण देवाला मानतो तसे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी पण होते, त्यांचं एक आयुष्य वेगळं आहे. सो त्यामुळे मी कधी कोणाला असं म्हणजे बोलतो ना चॅलेंज दे वगैरे, भाई नाही, कोणाला चॅलेंज नाही द्यायचे. ते त्यांच्या जगात आहेत, ते आपल्याकडे आल्यावर आपली हालत करून जातील की आपल्याला घेऊन जातील, ही गोष्ट कळते चांगल्याने. सो कधी कुठे आम्ही लोक असं म्हणजे गेलो जरी ना आणि असं काय दिसलं, आम्ही आमच्या रस्त्यावर असतो. आम्ही कोणाला काय त्रास देत नाही, ते कोणाला काय आम्ही हार्म करत नाही. बाबा आम्ही आलो, आम्ही आमच्या रस्त्याने जातो आहे, तू तुझ्या रस्त्यावर राहा, आम्हाला काय करू नको. ही गोष्ट असते माझी. कारण की मी खूप ट्रॅव्हल करतो, खूप वेगवेगळ्या इव्हेंट्स असेल किंवा शूट, मी खूप वेगवेगळ्या जागी जातो असं. आणि आपलं कामच ते आहे की वेगवेगळ्या म्हणजे कोणाची वेडिंग आहे, डेस्टिनेशन वेडिंग आहे, कुठे काही शूट आहे, कुठे शूट असेल, कोकणात शूट असतं, मड आयलंडला शूट असतं, खूप गोष्टी होत असतात. पण भाई कोणाला त्रास नाही द्यायचा, कोणाला काय नाही, आपलं काम करायचं, निघून जायचं तिथून. आपलं हे क्लिअर आहे तिथे कन्सेप्ट, अजून काय नाही.